नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, बोरगाव, पिंपळा आणि विसापूर. परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलोय. आज आलोय आपण हिंगव्याला राहुल जाधव यांच्या प्लॉटवर. जाधव यांचा प्लॉट आहे 43 टोमॅटो. कोणची व्हरायटी? 575. 575 व्हरायटी आहे. ॲडवांटा कंपनीची 575 व्हरायटी आहे आणि प्लॉट झाला आहे 43 दिवसाचा. 43 दिवसाचा प्लॉट आहे. 43 दिवसाच्या प्लॉटाने मानाने तुम्ही प्लॉट बघू शकता. तुम्हाला ॲक्च्युअल जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न फील्डमधून. आणि राहिला विषय, एवढ्या वातावरणात व्हेरिएशनमुळे मध्ये प्लॉट खूप चांगला बनला आहे. फुलकळी बघू शकता, पूर्ण प्लॉटवर परफेक्ट फुलकळी आहे. सेटिंग चांगली आहे 43 दिवसाच्या मानाने. आपण याला जो बेसल डोस सांगतो कंटिन्यू, जो 9-24-24, 10-26, निंबोळी पेंट, बेन्सल, मायक्रोरायझा आणि कार्बोफ्युरॉन हा डोस. आणि टोमॅटोमध्ये मी जास्त येडापणा करत नाही. टोमॅटोमध्ये बेसल डोसला जास्त चेंजेस करण्याचा प्रयत्न करत नाही. खूप काहीतरी नवीन आलं आणि ते टाकायचं, हे आपल्या डोक्याला पटत नाही आणि गरज बी नाही. तुम्हाला टोमॅटो मिरची सारख्या पिकात, भाजीपाला पिकात काय पाहिजे? NPK आणि न्यूट्रन्स परफेक्ट भेटलं पाहिजे. तर मग दुसरं काही टाकण्याची गरज नाही असं मला वाटतं. निंबोळी पेंट मुद्दाम टाकायला लावतो आपण. प्लस पॉईंट तुमचा 9-24-24 मध्ये तुमचं NPK निघून जातं. 10-26 मध्ये NPK निघून जातं. तुमचं निंबोळी पेंट निघून जातं. बेनसल्फ निघून जातं. मग अजून खाली काय उरतं? मायक्रोरायझा जातं, कार्बोफ्युरॉन जातं. राहिला विषय, बाकीची बरीच मंडळी सरळ NPK मध्ये मायक्रोन्यूट्रन टाकते. ही मला मला खटकणारी गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांना पटत असेल, पण मला स्वतःला खटकते ती गोष्ट की DAP वगैरे मध्ये तुम्ही मायक्रोटन मायक्रोटन आपण वरून स्प्रेला कंटिन्यू स्प्रेमध्ये राहतोच, तर मायक्रोटन देण्याची गरज नाही, कारण आपण ट्रिपला पण मायक्रोटन देतो. आता जवळ त्यांना विचारू आपण काय काय केलंय आणि कसं कसं नियोजन करताय, खर्च कसा होतो. जर तुमची ओळख सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी राहुल सुनील जाधव, हिंगवे पाळे. माझा मोबाईल नंबर 7588475499. आणि ही व्हरायटी मी लावलेली 575. तर पहिल्या 3 ते 4 वेळा आपण ड्रिचिंग दिलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पूर्ण नियोजन आपलं ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, विनोद पाटील मामांकडूनच पूर्ण चालू आहेत. आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा थोडासा प्रॉब्लेम मला याचा आलेला होता, अळीचा आणि तुटा अळीचा. मामाने त्यांच्या मार्गदर्शनाने एक एक पहिल्या स्प्रेमध्ये ते पूर्ण कंट्रोल झालेलं आहे. बाकीचं मग काही टोमॅटोला काही प्रॉब्लेम नाही आणि खर्चाच्या मानाने प्लॉट कसा? आहे. खर्च बी काही नाही एवढा. मी आता 2-3 वर्षापासून मामा त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. काही एवढं नाही. बाकी त्यांचं आता काही कोणाशी काही बोलू नये आपण, चुकीचं आहे बोलणं. पण मग जे भेटले ते भेटले, जे नाही भेटले ते नाही भेटले. बरोबर. पण मग खर्चचा मानाने टमाटे मस्त आहे, काही एवढा खर्च नाही, काही नाही, बरोबर. जे पाहिजे मामा त्यांचा उद्देश जेवढं पाहिजे तेवढं. तेवढंच गेलं पाहिजे. जे विनाकारण काही देण्याचा प्रयत्न करू नको. आणि त्यांचा म्हणायचा दृष्टिकोन कसा, बरीचशी मंडळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलते, पण ते आता बोलणं साहजिक आहे. मग एखादा माणूस थोडासा फ्लॅश व्हायला लागला, किंवा एखादा माणूस खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रीट करायला लागला. कारण माझं एक पद्धत आहे, माझा शेतकरी असो किंवा लोकाचा शेतकरी असो, मी कधीच बघितलं नाही शेतकरी हा शेतकरी नजरेने बघितला. तो कोणाचं गिऱ्हाईक आहे मी कधीच बघितलं नाही. मला जे सांगायचं, जे चांगलं वाटलं ते सांगायचं, जे आपल्याला कळालं ते सांगायचं. विनाकारण दुसऱ्याचं गिऱ्हाईक म्हणून काहीतरी वेगळं सांगायचं मला आवडत नाही ते. आणि बाहेर बोलणारे लोक भरपूर आहेत, पण आता त्याला नाविलाज आहे. बघा, आकाशाला असा टोकर लावता येणार नाही. असं आकाशाला टोकर लावता येणार नाही. आणि जिभेला हातात काय धरून ठेवता येणार नाही, किंवा तोंडाला झाकण काय ठेवता येणार. पण ठीक आहे, या गोष्टी चालू राहणार आहे. अजून एक गोष्ट सांगतो. याच्यानंतर तुम्हाला लाल कोळी वगैरे जाणवणार आहे, तांबेरा जाणवणार आहे. त्या पद्धतीने नियोजन करा. मी आता मागचं आता ॲप्लिकेशन काय झालं आपलं, झायटोनिक नर्सरी किट आणि जायचं नर्सरी किट आणि आपलं नेमॅटोडला. निमेटोडला हां. बस. ह्या वातावरणात तुम्ही ह्या स्टेजला, हा स्टेज एकदम परफेक्ट आहे. निमॅटोडला काहीतरी देऊन टाका आणि त्याच्याबरोबर मायक्रोरायझा वगैरे द्या. आपटेक किट गेली पाहिजे. झायटोनिक नर्सरी किटमध्ये मायक्रोरायझा पण भेटतो, आपटेक पण भेटतं, आणि प्लस निमॅटोडला टाकून दिले. आणि स्प्रे काय झालं आपलं? स्प्रे मागच्या वेळेस अळीचा आणि हां, बुरशीनाशक बुरशीनाशक झालं. झालेलं. आणि बाकी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आता ह्या स्टेजला बांधणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बांधणी झाल्या झाल्या इन्स्टंट एक बुरशीनाशक, कॉन्टॅक्ट सिस्टम मधलं बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक सीविड प्लस मायक्रोटन असा स्प्रे द्यायचा आहे.
ह्या स्टेजला लाल कोळी बऱ्यापैकी दिसतो, पण बऱ्याचशा शेतकरी बांधवांना तो फक्त वरच्या पानाला लोक बघतात, लक्षात येत नाही. आता सोपी पद्धत, सोपी आणि सरळ पद्धत, जी गावठी पद्धत म्हटली तरी चालेल. मी गावठी पद्धतीने तुम्हाला आज लाल कोळी कसा ओळखावा ही तुम्हाला पद्धत समजून सांगणार आहे. ज्याला पटली त्याने करून बघा, नाही पटली आनंद आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा टी शर्टवर फिरता किंवा शर्ट मोठा असतो आणि ही गोष्ट हा भाग आपला उघडा असतो, आणि जेव्हा तुम्ही फिरतायत, तुम्ही प्लॉटमध्ये फिरल्यानंतर इथं थोडी अशी खाजर खाजर करतं लाल कोळी जेव्हा राहिलं तर इथे खाजर खाजर, बऱ्याच लोकांना पटणार नाही, पण हा माझा प्रॅक्टिकल आहे, इथं खाजर खाजर करतं. त्याच्यानंतर ह्या जागेवर लाल कोळी असला की थोडंसं खाच करतं, का या कवळ्या जागा आहेत आणि तिथे त्या गोष्टी थोड्याशा इफेक्ट करतात, त्याच्यामुळं आपल्याला जाणवतं. आणि प्लस पॉईंट तुम्हाला अजून एक पर्याय सांगतो. लाल कोळी ओळखायचं असेल तर जे पान आहे आपलं, खालच्या बाजूचं जे पान आहे, जे खाली पान आहे, ते खालचं पान जे उलट्या दिशेने वळलेलं असेल, आता थ्रिप्सचं वरच्या दिशेने वळतं आणि लाल कोळीचं मागच्या दिशेने वळतं. जर मागच्या दिशेने पान वळलेलं असेल तर ते पान खुडायचं. हे पान खुडलं आपण पाठीमागच्या बाजूला वाकलेलं आहे, बघून घ्यायचं. याच्यावर नाही लक्षात आलं तर तुम्हाला अजून एक छोटी पद्धत, सोपी पद्धत सांगतो. बारीक माती घ्यायची, कोरडी बारीक माती घ्यायची आणि पेपरवर टाकायची एकदम बारीक. आपण जसे हे म्हणतो ना, गाळलेली माती, तशी माती टाकायची. आणि असं असं टाकल्यानंतर त्याला टिचकी मारायची पुढच्या बाजूने आणि बॅक साईडला पाहायचं. जेव्हा अशी माती चिटकली आहे बघा, आता लाल कोळी मला मला पण दिसलेलं नव्हतं किंवा लक्षात आलं नव्हतं. आता प्लॉटवर लाल कोळी आहे. तुम्ही झूम करून बघू शकता की हा इथं माती चिटकली आहे, म्हणजे इथे लाल कोळी दिसतोय. खूप प्रमाणात नाही, कमी प्रमाणात आहे, पण तुम्ही पाहू शकता. दिसतंय सर? ही माती, इथं जी माती दिसते बघा तुम्हाला, मी टिचकी मारल्यानंतर ती माती पडली नाही. बाकीची जिथं लाल कोळी नव्हतं ती माती पडून गेली, आणि जिथं लाल कोळी आहे तिथं माती चिटकून राहिली, म्हणजे त्या कोळीचा जो लेयर असतो त्याला चिटकून राहतं. याच्यावर स्प्रे मारताना लाल कोळी, थ्रिप्स, मावा, तुडतुडा, पांढरी माशी एकत्र कव्हर होईल असा स्प्रे मॅनेज करा. मी स्प्रे मुद्दाम सांगत नाही का, कारण मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये मी सांगतो, पण त्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत नाही. मग काय होतंय, दुकानदार सांगताना काय सांगतो, हाय हे काय, मी कितीही चांगलं औषध सांगितलं पण तिथे अवेलेबल नसल्यावर तर मग माझी इज्जत जायचं काम होतं. कारण माझी अक्कल वापरलेली राहते आणि ते आकल्याचे फालुदे करून घ्यायचं काम राहतं मग तेवढ्या गोष्टी. त्याच्यामुळं मी तुम्हाला फक्त रोग सांगत आणि त्याच्यावर तुम्ही उपाययोजना तुमच्या पद्धतीने करा. आता ह्या स्टेजला लाल कोळी, थ्रिप्स, मावा, तुडतुडा आणि आळी एकत्र कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीने कीटकनाशक मारा. आणि त्याच्यात एक कॉन्टॅक्ट सिस्टम मधलं बुरशीनाशक घ्या. सीविड प्लस मायक्रोटन जाऊ दे. हे तिन्ही कॉम्बिनेशन जर तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. हा डोस झाल्यानंतर तुमची बांधणी चालू आहे, तुम्ही कॅल्शियम बोरॉन खालून सोडा. 13-0-45 कॅल्शियम बोरॉन जाऊ दे. तुम्हाला नायट्रेटचा धाका असेल तर चिलिटेड कॅल्शियम दिलं तरी अडचण नाही. जर शेंडेला वाढणार असेल हे वाटत असेल तर ठीक आहे. पण मग एक BSFचं पायराईट म्हणून औषध चांगलं आहे. BSFचं पायराईट म्हणून औषध खूप चांगलं आहे. ते पण ह्या सर्व ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या कव्हर करू शकतं. त्याच्यात तुम्ही बायोविटा टाकू शकता आणि प्लस एक कॉन्टॅक्ट सिस्टम बुरशीनाशकचा प्रयत्न. पण बुरशीनाशक टाकताना मित्रांनो ह्या वातावरणात कॉपर सल्फर टाळा, जे ड्रॉपिंग होणार नाही. आणि राहिला विषय, प्रत्येक गोष्टीची कॉपी व्हायला लागली, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये काय काय बोलावं आणि काय काय ठेवावं हे कळायला आता थोडंसं हे झालं. आणि कॉपी करून पण जर आपल्या बदनामी होणार असतील तर मी घाबरत नाही बदनामीला. आपल्याला काय घेणं नाही, आपला तांदूळ एकदम धुतलेला तांदळासारखा आहे. आपण आपण ते टेन्शन नाही घेत. पण मग ऐक, ते आलं कानावर आलं म्हणजे मनाला लागून पडतं. त्याच्यामुळे या गोष्टी ठीक आहे, बदनामी वगैरे चालू राहणार आहेत. आणि कॉपी करणारे कॉपी करता करता शिकताय, हे मला आनंद आहे. आतापर्यंत जे माझे माझे मित्र बांधव जे असतील ते कोणी काय ना, पण माझी कॉपी करता करता काहीतरी शिकून माझ्या शेतकऱ्यापर्यंत चांगलं जातं याचा मला आनंद आहे. या स्टेजला सेटिंग करणं बी खूप महत्त्वाचं आहे. पहिला स्प्रे बांधणी झाल्यानंतर मी सांगितला तो, आणि पुढचा स्प्रे एक सेटिंगसाठी गेला तर अतिउत्तम. मित्रांनो आता आतापर्यंत बांधणी चालू आहे. हा बांधणी चालूच आहे. आता बांधणी आज चालू केली. तर मित्रांनो आज जो प्लॉट आहे, प्लॉटला आपण 4 ड्रेंचिंगा दिल्या आहेत. ज्याच्यात पहिली ट्रायकोसुडो होती, हो नंतर 19 होती, हो. नंतर 13-40-13ची गेली, नंतर 13-0-45 आता झायटॉनिक नर्सरी किट जाते. आणि खूप काही करण्याची गरज नाही, तुम्ही पाण्याचं नियोजन जर परफेक्ट केलं ना तर खूप बढिया काम आहे. आता तुम्हाला थोडेसे शेंडे आलटी पालटी दिसत असेल, कारण परवाच्या दिवशी पाणी गेलंय. त्याचं काही कारणास्तव घराचं काम चालू असल्या कारणास्तव पाणी गेलं नसेल, पण मी आता ते सांगतो आता आज दुपारी पाणी लागून आज दुपारी पाणी लागून ह्या स्टेजला एक दिवस आड पाणी गेलं पाहिजे. पण ते पण
तुम्ही जे मॅनेज करताय जसं एक दिवस देता, एक दिवस आड 1 तास देत असाल तर तसंच चालते. खूप पाणी वाढवण्याचा प्रयत्न करू नका, खूप पाणी कमी करण्याचा प्रयत्न करू नका. तो झाडाला ट्रेसमध्ये घेऊन जाणारा प्रॉब्लेम घडू शकतो. टोमॅटोचं ठीक आहे, पण मिरचीवाल्यांनी हे बघा माझं आता मी जसं सांगितलं तसं थोडी खाचखाच व्हायला लागली समजायचं लाल कोळी. आता तो बी पण मग अंग उघडं करून आणि वावरात जाऊ असं बी करू नका. नाही तर विनोद पाटीलने सांगितलं लाल कोळी चेक करू तसं नका करू. एक फिरताना सकाळी सकाळी सकाळ संध्याकाळ प्लॉटमध्ये फिरलंच गेलं पाहिजे तेव्हा या गोष्टी लक्षात येतातच. आणि मित्रांनो मिरचीमध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मिरची इथून पुढं सोपा कार्यक्रम नाही. कारण काल 38 होतं, परवाच्या दिवशी 38 होतं, काल 35-36 होतं, आज परत 35-36 दिसतंय. आत्ता मार्च आहे, एप्रिल मे जायचं आहे पुढे जाऊन. मिरचींना खूप त्रास होणार आहे. तर अशा वातावरणात ताक गुळचा तुम्ही मिरची पिकात यूज करू शकता. आपटेक चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. थ्रिप्स अजून तर खूप त्रास देणार आहे. अजून कांदे उपटायला आले नाही. कांदा उपटल्यानंतर खूप त्रास देणार आहे. थ्रिप्स त्रास देणार आहे. आणि थ्रिप्स आता का त्रास देतोय? कारण कांदे जे आहे ते शेवटच्या स्टेजला आहे. पाणी तोडलेत. कांद्यातली जे क्लोरोफिल आहे किंवा जे हिरवटपणा आहे तो कमी झाला आणि कांदे वाळायला लागले. त्याच्यामुळून पण थ्रिप्सला हिरवं लसलशीत पिकं आवडतं. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला जी मिरची आहे तिथून निघून तो तिथं जातोय. त्या पद्धतीने मॅनेज करा. आजूबाजूला कांद्याचे प्लॉट असतील तर मध्य भागात तो बांधावर सल्फर किरॅक्रॉन वगैरे किंवा कॉन्टॉप सल्फर असं एकत्र मारलं तरी चालेल. मिरची टोमॅटो पिकाबद्दल काही अडचण आली माझा नंबर आहेच. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही टोमॅटो शेड्यूलला खुश आहात? हो. काही अडचण नाही? काहीच अडचण नाही. खर्च इतर बाबतीपेक्षा खर्च कसा वाटतो? खूप कमी. खूप कमी आहे ना? कमी. आणि इतर लोकांपेक्षा प्लॉट आपला नाही छान. छान आहे ना? हो. त्यांच्यापेक्षा छान. हो नक्की. नक्कीच. धन्यवाद.